सर एक मिनट सर भाई जल्दी करो। बेसब्री से इंतजार कर रहे हैं सभी। ये मुकाबले का एक अहम मुकाबला होगा। मानगांव की टीम भी काफी तगड़ी टीम मानी जाती है। जब जब यहां आती है मानगांव की टीम, और बड़े बड़े टूर्नामेंट उनके नाम हो चुके हैं। और यहां दूसरी तरफ भी उतनी ही बड़ी टीम देखने मिल रही है। वारल, ये भी एक बढ़िया गांव है और काफी सारा क्रिकेट के चाहने वाले इस गांव में भी है। 26वां साल इस टूर्नामेंट का। थोड़ा सा संभल के ले लो सब। एक इनिंग हिंदी में करने की कोशिश कर रहा हो, मगर पब्लिक नहीं सुन रही, मराठी में बोल रही है। पहिल्याच बॉलवर 6। चारकोपचा गेम चेंजर बोरली मध्ये आलाय। ज्या खेळाडूच्या नावावर गुजरात धमाका बिग बॅश, सगळ्या बिग बॅश मधील एकमेव असा बॅटर ज्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले होते गुजरात धमाका बिग बॅश मध्ये, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज बोरली पंचतन या गावामध्ये। रोहित नार्वेकर, गेम चेंजर। इकडे आल्यानंतर क्रिकेट पाहायची एक वेगळी मजा आहे आणि ही मॅच सुद्धा तेवढी जबरदस्त होईल। रोहित नार्वेकर, यावेळेला फटका फसलाय। नयन, हो, हे सुद्धा सांगत होते की आम्ही सुद्धा इकडे जिंकायचा प्रयत्न करतोय। रोहित नार्वेकर बचावले जात आहेत। 1 रन पुढे, 1 रनने धावसंख्या पुढे जाईल। पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर सुटली कॅच, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे। धावसंख्या झाली आहे 7। मजा येणार आहे या मॅच मध्ये। आणि आता बॅटिंग साठी ज्या खेळाडूने या संपूर्ण परिसरामध्ये धुमाकूळ घातलाय असाच बॅटर मैदानाच्या आतमध्ये, वहूर गावचा एक जबरदस्त बॅटर। क्या बात है। सौद पटेल दाखल झालेले आहेत, परंतु या टुर्नामेंटची खासियत असते 1 वर्ष अगोदरच पुढल्या वर्षीची डेट डिक्लेअर होते। 2026 ची रॉयल फेस्टिवल 25, 26, 27 डिसेंबरला होणार आहे। क्या बात है। अनाउन्समेंट झाली 1 वर्ष अगोदरच। 27वा पर्व 26 सालामध्ये असेल आणि 26वा पर्व 25 सालामध्ये आहे। आणि पुढल्या वर्षीचं पारितोषिक आताच अनाउन्स झालंय। पहिला पुरस्कार 1,70,000 असेल। रॉयल फेस्टिवल। ओहो, दांडी 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 दुल। वसीमभाई प्रकार यांचं देखील आगमन होतंय, ज्यांची टीम खेळताना पाहायला मिळेल। सौची एक मोठी विकेट आलेली आहे आणि वारळच्या या छोट्या छोट्या मुलांचा आता आवाज यायला लागलाय। आवाज नाही, आवाज माइक में क्या, माइक में सबका आवाज। आणि मजा येणार आहे इकडे आज मैदानाच्या आतमध्ये मानगावचा हिटमॅन, मानगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आज या स्पर्धेमध्ये युसुफ अय्यान 11 मानगाव संघासाठी, ज्याने गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषक नवी मुंबई या ठिकाणी देखील जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं, त्यांनाच आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। शुभम जाधव, मुंबई ते दुबई पर्यंतचा प्रवास ज्या खेळाडूने केला,
चांगला बॉल, सन्मान दिलाय नयन, चांगली कामगिरी. तुम्ही टाळ्या वाजवल्याच पाहिजे, तुम्ही आरडाओरडा केलाच पाहिजे. फक्त परफॉर्मन्स झाल्यावर बाकीच्या वेळेला गप्प राहा. आणि आवाजाशिवाय मजा नाही. दरवर्षी आम्ही नागाववाल्यांचा आवाज ऐकतो. कदाचित दुपारनंतर बाकीच्या टीमला सुद्धा सपोर्ट करायला नागावचे समर्थक येतील. शुभम, बिग हिट, वा 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 वा, काय स्ट्रोक खेळलाय. आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय रगडा खायला, सिक्सर. जातो इकडे माणगावचा हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभम जाधव हा सुद्धा नाव नाही तर एक ब्रँड आहे. आणि ते मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळत आहेत. मजा येते ज्यावेळेला या बलाढ्य टीम सुद्धा खेळतात. परंतु छोटी छोटी गावं सुद्धा जबरदस्त आहे. आणि आज वारळच्या नावाची सुद्धा चर्चा होणार आहे. ओहो, बॅकफुटला जात पॉइंटला खेळायचं होतं. डॉट बॉल आला आणि डॉट बॉल साठी सुद्धा टाळ्या होत आहेत. पहिली ओव्हर नयन यांची संपली आहे. धावसंख्या झाली आहे 13, विकेट आलेली आहे 1. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. पाहूया काय होणार. मजा येणार आहे हा क्रिकेटचा खेळ पाहायला. 1 ओव्हर संपली आहे, अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी असणार आहे. आणि पुढची ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव टाकी गाव. ज्या खेळाडूने यावर्षी धुमाकूळ घातला आणि अगदी लहान वयातच रायगड प्रीमियर लीग पावसाळी स्पर्धा मोटरसायकल जिंकली मॅन ऑफ द सिरीजची. आणि आपल्या टाकी गाव या गावाचं नावही केलं. लेदर बॉलिंग खूप चांगले खेळले. आणि असेच हे खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला रोहित नार्वेकर आणि शुभम जाधव माणगावसाठी. एका बाजूला किंग स्टार वारळ, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे युसुफ अय्यान 11 माणगाव. मुनावर मौलाना यांची टीम एका बाजूला पाहायला मिळते. बिग हिट, रोहित नार्वेकर, वा 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 वा, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. करण मडवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. या दोन खेळाडूंनी मागील मॅच मध्ये 94 रनची ओपनिंग दिली विदाऊट लॉस. करण मडवी आणि चैतन्य पाटील तेच पाहायला मिळतात आपल्याला. इकडे एक कीपर आहे, एक बॉलर आहे, परंतु बॅटिंग साठी रोहित नार्वेकर आहेत. एसपी उलन दादर या संघासाठी लहानपणीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली असा हा बॅटर. चर्चा सर्व दूरपर्यंत रोहित नार्वेकर या नावाची सुद्धा झाली. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, तिकडे आहेत फिल्डर, रन घ्यायची की नाही या विवंचनेमध्ये होते. परंतु शेवटी पाठीमागे पाठवलं. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आल्यानंतर वारळवाल्यांच्या टाळ्या येत आहेत. परंतु माणगाव सुद्धा जबरदस्त टीम आहे. बॅट फिरवली अगदी वेगामध्ये, परंतु चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय, त्यानंतर कमबॅक करतायत. चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आणि ती सुद्धा वारळची सुद्धा होते. वारळ विरुद्ध माणगाव अशी लढत पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमी परिसर, या परिसरात असं एक गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये क्रिकेट आवडत नाही. सगळ्यांना क्रिकेट आवडतं. प्रत्येक गावागावात, चौका चौकात, गल्ली गल्लीत, मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये फक्त क्रिकेटच्या खेळाची मजा येते. याही क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्त क्रिकेट आज आपण पाहतोय. डॉट बॉल आला, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर पुन्हा डॉट आलाय. पाहूया चैतन्य पाटील.
काय बॉल टाकला इकडे, जबरदस्त चैतन्य. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट इकडे त्यांना पाहायला मिळत आहे. बाद होत आहे तिकडे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 26. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आता कुठे वारळवाल्यांचा थोडा थोडा आवाज यायला लागलाय. आदिल गजगे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जातात. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढायचं आहे. येणाऱ्या 2 ओव्हर आहेत. मैदानात रोहित नार्वेकर आहे, हेही विसरून चालणार नाहीये. परंतु आता बॉलिंग साठी येत आहेत हसन काझी येतात बॉलिंग साठी. प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. शेवटचा दिवस आहे. गर्दी हळूहळू पाठीमागचा अख्खा रस्ता भरलाय. समोरची टेकडी भरायला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे समोरच्या टेकडीवर बसणारे प्रेक्षक याही वर्षी आलेत. सगळ्यांचं स्वागत. आणि हसन बॉलिंग साठी, परंतु बॅटिंग साठी रोहित नार्वेकर, ज्यांच्या बॅट मधून सुद्धा काही मोठे स्ट्रोक आलेत. रोहित नार्वेकर स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 1 रनने धावसंख्या पुढे जाते. आदिल गजगे आणि जोडीला रोहित नार्वेकर यांना रन करायचेत. वाह, आवाज यायला लागलेत. बोपूचे आवाज यायला लागलेत. मला वाटतं काही नागावाले सुद्धा आलेलेत वाटतं. छोटे छोटे बच्चे. हसन आदिल गजगे आणि त्याचबरोबरीने रोहित नार्वेकर यांना खेळावं लागेल. आजचा दिवस लक्षात राहण्यासारखाच असणार आहे. कोण खेळणार आज? धाव संख्या 27 वर आहे. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. पहिल्या डावात किती रन होणार याची देखील चर्चा होते. आज सगळ्याच मॅचेस जबरदस्त होताना पाहायला मिळेल. प्रत्येक ओनरला वाटतं एकदा तरी माझ्या नावावर रॉयल फेस्टिवलची पहिल्या नंबरची ट्रॉफी असावी, माझ्या घरात असावी, माझ्या ऑफिस मध्ये असावी. फुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. त्यासाठी बऱ्याच वर्ष प्रयत्नही केलेले आहेत. सगळ्यांचं कौतुक. परंतु सगळ्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं. एकदा ना एक दिवस सगळ्यांनी ही स्पर्धा जिंकावी असं आमची मनीषा आहे आणि आयोजकांची सुद्धा आहे. हो हो, वाह, उडवलाय बॉल आणि आदेश दिला बॉलला, जा लांब लांब लांब. 6 धावांसाठी सिक्सर. या षटकाराने एका बाजूने युसुफ अय्यान 11 टीम साठी, माणगाव साठी रोहित नार्वेकर बॅटिंग करतायत. 34 रन झालेले आहेत. काही बॉल बाकी आहेत. हसन बॉलिंग साठी. रोहित नार्वेकर गेम चेंजर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न. वाह, काय कॅच पकडली आहे जबरदस्त हसन यांनी. वा, हे वारळचे सपोर्टर आहेत ना छोटे छोटे, ते सुद्धा मजा घेत आहेत. वा 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 वा, तुमचंही कौतुक करावं लागेल.
नितेश बॅटिंग साठी जात आहेत. नितेश जोरकर, रोहित नार्वेकर बाद झालेत. 3 षटकार त्यांच्याही बॅट मधून आले. आणि अजूनही 20 रन केले रोहित नार्वेकर यांनी आपल्या टीमसाठी. पुढल्या टीमच्या टॉस साठी, पुढल्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम रेडी राहायचंय. वसीम भाई फैन क्लब बिरवाड़ी ये रहेगा ना. ये किस बात का मुकाबला किसका है? वसीम भाई और तुड़ीली है ना, क्या दूसरा कौन सा है? 12-50 हा टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये वसीमभाई फॅन क्लब बानकोट, वसीमभाई फॅन क्लब इंडिया आणि दुसऱ्या बाजूला तुडील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. मजा येणार आहे या सुद्धा मॅचला. हो हो, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, नाही सक्सेस झालाय. डॉट बॉल इकडे येतोय. टाळ्या वाजायला लागल्यात वारळवाल्यांच्या, परंतु माणगाववाले सुद्धा टाळ्या वाजवतील. मजा येणार आहे या मॅच मध्ये. दोन्ही टीम जबरदस्त आहे. चौतीस रन झालेले आहेत. मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करतायत. नितेश आणि आदिल मैदानात आहेत. हो, पायावर केला आणि तिकडनं वा काय मारलाय, खूप लांब मारलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. वाराचे छोटे छोटे प्रेक्षकही मजा घेत आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली 40. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. यस, छोटा कॉमेंटेटर झोएब काझी सुद्धा उपस्थित आहे आपल्या टीमला सपोर्ट करायला. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचा षटक आहे. पहिला बॉल, व्हाईट बॉल कळवला जातोय. सकलेन आलेत बॉलिंगला. 1 ओव्हर आता ही महत्वाची असणार आहे. हे 6 बॉल महत्वाचे असणार आहे. कुठेतरी माणगाव टीम म्हणत असेल 50-55 पर्यंत जाऊ देत, पाहूया काय होईल. आणि वारळवाले म्हणत असतील 50-55च्या आतमध्ये थांबू देत. मजा येते क्रिकेटचा खेळ. क्रिकेटला आपल्या टीमला गावच्या पाठिंबा देण्यात देखील एक वेगळी मजा आहे. टाळ्या वाजवायला, आवाज करायला देखील एक वेगळी मजा आहे. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे आणि पाठवलंय पाणीपुरी वाल्याच्या कडे. सिक्सर. मजा येते क्रिकेटचा खेळ हा पाहायला. आणि सगळेच म्हणजे हे सगळं पाहण्यात एक वेगळी मजा आहे. आता हे सगळं युट्यूबला दिसतं, हे घरी स्मार्ट टीव्हीवर दिसतं, तरी सुद्धा लोक गर्दी काय करतात, अहो इकडे येणं, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग हे पाहणं, आवाज सुद्धा टाळ्यांचा ऐकणं, याच्यात देखील एक वेगळी मजा आहे. आणि म्हणून तर प्रेक्षक मैदानात येतात. हजारो लाखोची तिकीट काढून मॅचला उगाच जात नाहीत. इकडे तिकीट वगैरे काही नाहीये, परंतु रॉयल फेस्टिवल मधील मजा आहे इकडे. घ्या मजा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, सकलेन, चांगला बॉल टाकला जातोय. सेहेचाळीस धावा फलकावर. शेवटची ओव्हर आहे. सकलेन दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण. नितेश आणि 47 यस 47.
चांगला बॉल कोलबा टप्प्याचा होता, त्यावर मोठा फटका नाही आलाय. फिल्डर तिकडे मिक्स फील्ड करतायत आणि बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार. 4 चौकार. चौकार आणि धावसंख्या पुढे गेली 51. 50 पार. चांगला बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकललाय. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आदिल एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला नितेश आहेत. नितेश जोरकर आणि काय जोरात फटका मारला या अगोदर, जो खूप लांबवर गेला होता स्क्वेअर लेगला. 52 रन झालेले आहेत. फाईट करण्या इथपर्यंत मानगाव पोहोचलेली आहे, परंतु वारळ देखील काही कमी नाहीये. चांगली स्टारकास्ट घेऊन आली आहे, कारण दुसऱ्या डावात करण मडवी आणि त्याचबरोबर चैतन्य पाटील 94 रनची पार्टनरशिप करणारे खेळाडू सुद्धा मैदानात उतरतील. मजा येणार आहे. येस, येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची उरण प्रीमियर लीग देखील येते. खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहेत, परंतु सध्या चर्चा रॉयल फेस्टिवलची. वा फटका, बॉलची हवाई यात्रा, काय मारलाय, जबरदस्त स्ट्रोक. नितेश जोरकरचा जोरदार फटका, सिक्सर. स्कोर झालाय 58 झालाय. बघता बघता या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, त्यांनी डावाला सावरलं. आदिल आहेत, नितेश आहेत, यांनी चांगली बॅटिंग केली. बॉल बॉल चला मॅच सुरू करा. दिला बॉल दिला. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा, कारण खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. चौथी मॅच आहेत. या नंतर सुद्धा 5 मॅच असणार आहेत, त्याच्यामुळे घाई करा, थोडीशी घाई करा. थोडे टाइमचे आपण अर्धा तास मागे. फुल टॉस, बॉलरने चुकी केली, बॅटरने सुद्धा चुकीच केली आणि या फुलटॉसला मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. इकडे एक धाव तर घेतली, दुसरीचाही प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात विकेट आली आणि ती सुद्धा रनआउटची.
सर तिकडे जात आहेत. टॉस होईल, मान्यवरांचा सन्मान होईल. जशी मॅच सुरू होईल हरीश सर देखील येतील. हॅलो, सामना सुरू झालाय परंतु आपल्याला टॉस करायचा आहे. सो विनंती आहे वसीम भाई फॅन क्लब इंडिया विपक्ष इझॅक क्रिकेट क्लब तुडील आणि याच दरम्यान सन्माननीय अव्वाद भाई टाके यांना विनंती आहे सर या आपला सुद्धा यथोचित इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय अखलाकबाई उल्डे यांना सुद्धा विनंती आहे सर आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. सो दोन्हीही सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. वेलकम व्हीवर्स, आपण आहोत श्रीवर्धन मध्ये बोर्ली पंचायतन या गावामध्ये रॉयल फेस्टिवल मध्ये. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि इथे काही क्षणातच आपण टॉस करतोय. वसीमभाई फॅन क्लब इंडिया आणि इझॅक क्रिकेट क्लब तुडील या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कॉल कोणाचा असेल? निखिल संघनायक वसीमभाई फॅन क्लब बिरवाडी इंडिया. येस, ते तुडील संघाचा असेल. कॉल टेल्स इज कॉल अँड इट्स हेड. निर्णय का असेल? येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण वळूया कॉम्बॉक्स मध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॉम्बॉक्स, धन्यवाद. सन्माननीय अव्वादभाई टाके चा इथे यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण इथे आलात, त्या विनंतीस मान दिलात. अशाच प्रकारचं प्रेम आणि अशाच प्रकारचं स्नेह या आमच्या मंडळावरती आपला राहील. मी इच्छा व्यक्त करतोय आपल्या सर्वांच्याच पाठिंब्यामुळे सलग 26 वर्ष आपण मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा या गावामध्ये आयोजित करतोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद यासी सर. पहिल्या षटकातच आपल्याला कमाल करण मडवीची पाहायला मिळाली, पण निहाल तुसामत कुठे थांबणार होते. त्याने प्रत्युत्तर दिलं आणि करणला पाठवलं माघारी. पहिल्या 4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलला कव्हर मधून देखणा चौकार, त्यानंतर फुलटॉसला बैठक स्ट्रोक स्क्वेअर लेगला षटकार, पुन्हा मिड विकेटला एक षटकार आला. त्यानंतर साऊथ पडेलनी तो हाय कॅच टिपला आणि पुन्हा मॅच मध्ये आणलं निहाल तुसामतनी. माणगाव संघाला युसुफ अय्यान 11 माणगाव विपक्ष किंग स्टार वारल. न्यू बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतील नयन भगत, निहाल. हा हेलिकॉप्टर चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय नितेशला पासून सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार, धावा मिळतील 4. लाईनमॅन बॉल घ्या तो. ते बसले ते 2 मुलं बॉल द्या इथला. प्रत्येक षटकाराला हसन काझी यांच्याकडून प्रत्येक बॅटरला 100 रुपये आहेत. कोण अर्धशतक
करेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्धशतकीय खेळी कुणाची येईल का? हा भन्नाट वेग निहाल तुसामतचा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. येस मॅच बॉल आलाय सर. 20 धावा पहिल्या षटकात निहाल तुसामत महागडा ठरला. गोलंदाजीसाठी वहूर स्टार कोहिनूर हिरा सौद पटेल याही खेळाडूची सध्या चर्चा आहे. सौदच्या बाबतीत म्हटलं आता गेल्या स्पर्धेत आपण पाहिलं मद्रासी वर्धन प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 250 धावा त्याने गेल्या. सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं त्याला. विकेटी त्या स्पर्धेत 7 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून सुरू आहे. बरेचसे प्रेक्षक मध्ये सौदला बॉल नाही फुटबॉल दिसतो फलंदाजी करताना. तो सौद आता गोलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. समोर पहिलं षटक सेकंडला ज्यांनी पाहिलं चैतन्य पाटील. त्यात श्रीवर्धन मसला प्रीमियर लीगच्या सेमीफायनल फायनल मध्ये ज्यांनी अर्धशतक झळकावलं तोच फॉर्म इथं घेऊन आला आणि इथल्या पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. स्ट्रायकेंडला चैतन्य पाटील. स्टेन इन्फ्रा लिमिटेड सोलर पॉवर आपल्याला बॅनर दिसतात टॉसबॉक्सच्या बाजूला एक आणि वर काव कॉर्नरला डोंगरावर. तिथे जर डायरेक्ट बॅनरला षटकार मारला त्या मॅचला दोन्ही बॅनरला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कुठल्याही बॅटरला संधी आहे तुम्हाला. स्टेन इन्फ्रा सोलर पॉवर चे 2 बॅनर आपल्याला दिसतात. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. सौद पडेल चैतन्य पाटील साठी. हलक्या बॅटने खेळलाय फक्त स्टेअर केले गाईड केले. थर्ड मॅन रिझनला स्लिप मधून गोशांकी क्षेत्रात एक धाव मिळते सिंगल. धावसंख्या पुढे सरकते 21. कमबॅक करावं लागेल किंग स्टार वॉरल संघ युसुफ अय्यानी लेऊन माणगाव संघाला आणि ते कमबॅक करून देईल का सौद पटेल? कारण पहिल्या षटकात धावा खूप खर्ची केल्यात गोलंदाज निहाल तुसामतनी. पण एक चांगली गोष्ट केली की करण मडवीला त्यांनी माघारी पाठवले. 3 आयकॉनचा सामना आपल्याला पाहायला मिळते. नयन मगस स्ट्राईकला. हा परफेक्ट यार्कर वायडिश. विकेट किपर शेब चांगले यष्टीरक्षण शेब परदेशीच आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल इथे धाव मिळते. यान अर्थात युसुफ अय्यान इलेवन माणगाव. विकेट किपरचा आवाज येत नाही तोपर्यंत वाटत नाही माणगावचा मॅच चालू आहे. येईल आवाज शेबचाही विकेटच्या मागून. सौद पटेल चैतन्य पाटीलसाठी कोलर टप्प्याचा चेंडू आणि आला आवाज शेफचा मागून. अपील आहे. रिव्ह्यू उपलब्ध नाही तर विकेट किपर बरेच जण प्रत्येक बॉलला रिव्ह्यू मागत असतात. प्रत्येक मॅचला आपण पाहतो. शेबी आता सांगतात की रिव्ह्यू आहे का. डॉट बॉल. धावसंख्या 22. विकेट आल्यानंतर कसा सामना बदलतो कलाटणी मिळते आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी हसन काझी यांच्याकडून 100 रुपये आहेत. अर्धशतकासाठी 1000. उजव्या हातीच्या खूपच बाहेर वाईड बॉल. सौद पटेलने हाताळला स्वेर मारा. 23 धावा 60 धावांचा बाटला कर्ज पहिल्या षटकात करण मडवीनी आणि नयनचा शेवटचा चौकार मिळून 20 धावा आल्या होत्या. करणच्या बॅटमधून 16. 4 बॉल 16. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चैतन्य पाटील पहिल्यांदा मैदानात गोंधळलेले दिसत आहेत. गडबडलेले दिसत आहेत. स्ट्रोक पुढे खेळायचा यावेळेस मात्र चुकीचं डिसिजन राहिलं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो मनसुबा फसला. सौद पटेलने पहिलेच ओळखलं. कोलर टप्प्यात हाही चेंडू हाताळला. अतिशय चालाक हुशार सौद पटेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. एकाच लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील मॅन फ्रॉम उरण माघारी परतलेत. बॅटर बाद होती आशा चैतन्य पाटील कडून या सामन्यात नव चैतन्य निर्माण करील का पण चैतन्य मात्र माघारी आलेत. आता जबाबदारी स्वतः हसननी घेतली. मैदानात दाखल होत आहेत हसन काझी. चैतन्य पाटीलच्या मागच्या 4 इनिंग मी पाहिल्यात समालोचन केलं.
2 अर्धशतक मस्यामध्ये रॉयल फेस्टिवलची सुरुवात अर्धशतकाने केली होती. बघा चंदू सरांनी सांगितलं पावसाळ्यात झालेली रायगड प्रीमियर लीग ची मोटर बाईक जिंकली. या चैतन्य पाटील या हंगामात कमाल खेळाय. चैतन्य पाटील गोलंदाजी फलंदाजी, पण या मॅच मध्ये तुर्तास त्याला माघारी यावं लागले. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव केली आणि माघारी आलेत. करणचा विकेट गेला आणि मग धावांना रोख लागली. धावा येत नाहीये, धावा थांबल्यात. पहिल्या 3 चेंडूतच 16 आल्या होत्या. नयन भगतनी सुरुवात चांगली केली. पहिल्याच बॉलला त्यांनी चौकारांनी खातं उघडलं. नॉनस्टॅकला आहेत. पहिल्या षटकात 20 आल्या होत्या. 4 षटकात 60 पाहिजे होत्या. उरल्या 3 षटकात 40 करायच्या होत्या. सौद पटेलने सामना पलटवलाय. काय गोलंदाजी केले हसन काजीसाठी. आणखीन एक डॉट बॉल. वा सौद वा. युसुफ अय्यान 11 मानगावचे खेळाडू म्हणतील वा सौद. कमालीची गोलंदाजी पहा. टाळ्या उजव्या बाजूने वाजतायत. आमच्या समोरचे प्रेक्षक थोडीसे आता शांत आहेत, कारण वाढ एखादा षटकार येईल तर इथे आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. धाव संख्या 23. अवघ्या 3 धावा दिल्या सौद पटेलने आणि विकेट घेतला. विकेट महत्वाचा होता. मागच्या मॅचचा सामना चैतन्य पाटीलला केला होता क्लीन बोल्ड. नाव सौद पटेल. कमाल. या खेळाडूच्या मनगडात भलतीच ताकद आहे, जादू आहे या खेळाडूच्या मध्ये. जेव्हा जेव्हा बॅट येते तेव्हा तेव्हा कमाल. गोलंदाजी केली तेव्हा कमाल. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही दिशेला मॅच आहे. टेनिस cricket.in वरील स्पर्धा पाहतोय रॉयल फेस्टिवल. पुढच्या वर्षाची तारीख याच वर्षी डिक्लेअर झाले. रॉयल फेस्टिवल 2026 25, 26, 27 डिसेंबर. आणि या वर्षी 1,60,000 तर पुढच्या वर्षी 1,70,000 रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा. शुभम जाधव मानगाव एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध खेळाडू. शुभम जाधव आलेत, पण समोर नयन भगत यांचे कडवं आव्हान राहील. एक चौकार नयनच्या बॅट मधून आलाय. 12 बॉल 37 ची गरज आहे किंग स्टार वॉरलला. पहिला बॉल. हा प्रकार तुटून पडले त्याच्यावर फ्लॅट बॅटेड. पाहूया किती धाबा आहेत. चला क्षेत्ररक्षक 4 सांगतात नितीश. लाईनमॅन 4 धाबा आल्यात. मुख्य पंचांचा इशारा 4 धाबा. हे 4 धाबा सर इथे पाहिले तिसऱ्या पंचांनी 4 धाबा आहेत. चौकार पाहायला मिळाला 4 धावांनी. नयननी याही षटकाची सुरुवात चांगली केली 27. याही वेळेत चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. धावसंख्या 28. दहा 32. हे 4 बॉल खूप महत्वाचे. हसन काझीला काहीतरी करावं लागेल. 10 चेंडू 32. या दरम्यानातील गजगीर शुभमकडे काहीतरी चर्चा करतायत. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून आली दाबत. मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव. हसन काझीसाठी चांगला फटका. पुलचा पॉवरफुल स्ट्रोक आणि 1 बाउन्स. ही मारे शापार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. हसन काझी. चैतन्य पाटीलचं विकेट गेल्यानंतर बॅट घेतली आणि गेले मैदानात. त्याला माहिती आहे आता आपल्याशिवाय काही नाही. स्वतःच गेले मैदानात. त्याला माहिती आहे की आपल्याला आता काहीतरी इथे करून दाखवावं लागेल. तो इरादा घेऊनच मैदानात दाखल आणि चौकार आणि हातही उघडलं. धावा संख्या 32. हा स्लोवर 1. एक वेळेस 2दा हसन वाचलेत पहा. शेबलाही डायरेक्ट हिट करता आला नाही, शुभमलाही करता आला नाही. पण शेबला माहिती होती की दोन्ही बॅटर मध्ये आले. शेबनी मारण्याचं कारण नव्हतं. आदिल तेच सांगतायत. बॉल घेऊन आला असतात, लावला असतात, बॅटर बाद झाली असती.
शेफ परदेशी चूक घडली त्यांच्याकडून. बत्तीस धाबा, 8 चेंडू 28, 8 बॉल 28. शेवटच्या षटकात किती राहतील? उजव्या बाहेर, एक तर कमी झालाय. आता 8-27 हा वाईट बॉल आलाय. 8 बॉल 27. 20च्या नयन म्हणतील दोन्ही फटके होते मोठे. 20च्या आत धावसंख्या राहू दे. मी येईन स्ट्राईकला शेवटच्या षटकात. एवढ्या लांबून मी का आलोय ते मला दाखवायचं आहे. हा सुरेख गोलंदाजी शुभम जाधवची. डॉट बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळवताना दिसतात शुभम. ही खासियत आहे का मानगाव एक्सप्रेस नाव आहे. ही एक्सप्रेस आता रुळावर धावते रॉयल फेस्टिवल मध्ये, रॉयल बोरली पंचतनच्या मैदानामध्ये. मसल पॉवर रसल अर्थात शुभम. हो पुन्हा चकवलंय. धाव घेत नाहीयेत नयन. थांबवले हसनला. 3 चेंडू 1 वाईट सोडला तर 3 डॉट बॉल टाकले. मसल मधली पॉवर आहे रसल अर्थात मानगाव एक्सप्रेस शुभम जाधवची. 6 चेंडू 27 धाबा. एक शोक चांगला खेळला होता हसननी. थोडीशी पार कमी पडली. 1 बाउंड चौकार आला. तदनंतर मात्र शुभमनी ओळखलं हसन कशा प्रकारे खेळतात. मग आपल्या चेंडूची गती काढून घेतली. स्लोवर 1 फिरकी स्टाईल मध्ये गोलंदाजी केली. लेग कटर पाहायला मिळाले आणि तिथेच हसन बसताना दिसले. बॅट फक्त हवेत फिरली. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. एक अतिरिक्त चेंडू वळाला त्यामुळे तो वाईड पाहायला मिळाला. ओमकार आलेत. मानगाव स्टार ओमकार गोलंदाजीसाठी. 6-27 त्याला वाचवायचे आहेत. नयन भगतला करायचे आहेत. किंग स्टार वारल पहिल्या बॉलला दिलाय. लांब खूप लांबचा येतोय षटकार. नयन भगत 6 बॉल 27 वरून आणली मॅच. 5 बॉल 21. वारलचा आवाज मात्र आला नाही. षटकार चांगला आला. 5 बॉल 21. नयन भगत 5 बॉल 21. ओमकार पहिल्या बॉलला षटकार पडलाय. नयन भगत 5 बॉल 21. हा यावेळेस कमबॅक राहिले ओमकारचं सुद्धा. माणगावसाठी युसुफ अय्या निलेड माणगावसाठी हा डॉट बॉल. 4 बॉल 21. आपण पाहतो रॉयल फेस्टिवल 2025 अभिमानाची सन्मानाची दिव्य परंपरा असलेली गेली 25 वर्षाची ही परंपरा शुभम चौकशी करतात. मागे कसा डिक्लेअर आहे घोषांकित क्षेत्र कसं आहे पंचांकडून माहिती घेतली. पुन्हा स्लिप मध्ये गेलेत ओमकार. वाह जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे इथे तीन चेंडू आता 21 धावा. फुलटॉस फेकलाय त्याला सीमारेषा पार. षटकार.
नयन भगत काय फटका खेळला हा. नयन प्रयत्न केलेत नयननी. बा तिसऱ्या षटकात शुभमच्या पहिल्या बॉलला चौकार टोकला, त्यानंतर 5 चेंडू त्याला दुसऱ्या बॉलला स्ट्राईक रोटेट झाली आणि मग 4 चेंडू हसनने केले. तिथे कुठेतरी मॅच आपल्याला बदलताना दिसला. 2 षटकार टोकलेत ओमकारला नयननी. दोन चेंडूत 15 धावा. फटकेबाजी केली नयननी. हा चांगला बॉल ओमकारचा. 1 बायच्या स्वरूपात 1 येईल. 46 धावा 60 करायच्या होत्या. एकटा लढला नयन. करणनी काही स्वप्न सुरुवात करून दिली होती. करण मडवी चौथ्या बॉलला बाद झाले. युसुफ अय्या आणि लेवण माणगाव. आता औपचारिक तास बाकी. शेवटचा चेंडू. रिव्हर्स खेळला हसननी. गोशांकित क्षेत्रात 2 धावा येतील. धावा झाल्या 48. सामना जिंकला इथे युसुफ अय्यान 11 माणगाव संघाने.